सदस्य यांची सूचना क्रमांक 7। सभापती महोदय, मराठी माणूस हेलिकॉप्टरमधनं फिरतो म्हणून किती पोटसोळ आहे बघा त्यांना। हा मराठी माणूस सातत्याने राजकीय आणि सगळ्या क्षेत्रात मोठा व्हावा अशा आमच्या शुभेच्छा आहे। आणि ते विशेषतः प्रवीणजी, विशेषतः ते उपमुख्यमंत्र्यांचे सातत्याने उत्तर देत आहेत। ते उपमुख्यमंत्री झाले तरी आम्हाला अभिमान आहे। मी सभापती महोदय 93 विषय क्रमांक 5 सभापती महोदय या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी सातारा जिल्ह्यातला नॅशनल हायवे नंतर सर्वात मोठा वाहतुकीचा रस्ता कुठला असेल तर सातारा लोणंद रस्ता आहे। चंद्रराजांना सुद्धा माहिती आहे आणि इतकी वाहतूक आहे, परंतु तो रस्ता रुंद नसल्यामुळे त्या रस्त्याच्या असलेल्या वाहतुकीच्या या असलेल्या अडथळ्याचा सुद्धा तुम्हाला सर्व परिचय आहे। आणि हा रस्ता मला वाटतं नॅशनल हायवेला सुद्धा आपल्याला ट्रान्सफर झालेला आहे। मी ज्यावेळेला मंत्री होतो, पालकमंत्री होतो, त्यावेळेला वाडे फाट्यापासून तो रस्ता नॅशनल हायवेच्या रुंदीकरणासकट नवीन प्रस्ताव, कारण हे करणं गरजेचंच होतं, तो शिवतरला बाहेर निघायचा अशा प्रकारचा प्रस्ताव आपण दिला होता। सभापती महोदय, आता हे काम सध्या नॅशनल हायवे करत आहे का राज्य सरकार करत आहे याचा खुलासा करावा। मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की दुरुस्तीची कामं झाली। माझ्याकडे लोकमतचं 28 जून 2025 फोटो आहेत। यामध्ये खड्डे पडलेले आहेत आणि आज ब्रिटिशकालीन असलेली जुनी पूल पण आहेत तिथे। हे सगळे पूल आणि हे सगळं बघता या रस्त्यावर रुंदीकरणात सकट, कारण गावं आहेत त्यामध्ये वाडे असेल किंवा शिवतर असेल किंवा आरळे असेल, अशी अनेक गावं रस्त्यातून आहे, त्यामुळे रुंदीकरणाचा प्रश्न प्रचंड आहे। या असलेल्या रस्त्याच्या संदर्भामध्ये ठोस अशा प्रकारचा पॉलिसी निर्णय आपण काय घेणार आणि हा रस्ता 2 वर्षांनी 4 वर्षांनी जरी आपण सातत्याने त्याच्यावर पैसे टाकले तरी लगेच खड्डे पडतात, ही वस्तुस्थिती असल्यामुळे या संदर्भामध्ये आपण निर्णय काय घेणार। आपण मगाशी MSIDCचा उल्लेख केला, त्यालाच एक जोडून रस्ता आपला आहे, दोस्ती डाबा जळगाव कोरेगाव रहमतपूर, आपण तो हॅमच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे। आता मागच्या वेळेला त्या हॅमची मंजुरी प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघामध्ये 300 300 400 400 कोटीची झाली आणि आता सध्या पैसा नाही अशी परिस्थिती आहे। आणि काल पण 7,500 कोटी मिळालेले आहेत, पण मागणी एवढी आहे। आता MSIDCचं कर्ज पण आपण काढताय, त्यातून आपण त्या ठिकाणी त्या कर्जाच्या रूपाने आपण सरकार त्याचा व्याज आणि जर मुद्दल भरणार आहे। तो रस्ता सुद्धा मंत्री महोदय 2-2 किलोमीटर करणं गरजेचं होतं। तो तिथून जो खोदला तो पार अगदी जळगावपर्यंत खोदत आणलेला आहे आणि तो रस्त्याचं काम ठप्प पडलेलं आहे, माणसंच जात नाही, तुम्ही पण माहिती घ्या। त्यामुळे या रस्त्यावर परत लोड आला, या रस्त्यावर लोड आल्यामुळे तो पण रस्ता करण्याच्या संदर्भामध्ये आपण स्वतः लक्ष घाला। तिथे असलेल्या कंत्राटदाराने तो काम पूर्ण बंद केलेला रस्ता खोदून ठेवला आणि आज तिथं वाहतूकच जात नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे। म्हणून या 2 रस्त्याच्या संदर्भामध्ये आपण सांगितलेलं आहे, परंतु या 2 रस्त्याच्या संदर्भामध्ये आणि त्या पुलांच्या संदर्भामध्ये आपण या असलेल्या कामाच्या संदर्भामध्ये काय पुढची धोरणं ठरवलेली आहेत त्याचा खुलासा करावा। सभापती महोदय, माननीय शशिकांत शिंदे